डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे संशोधित पीक वाणे तथा शिफारशीचे प्रयोग व प्रात्यक्षिके प्रत्यक्ष पाहत शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित शंकाचे समाधान करता यावे व आपली शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी काही नवीन तंत्रज्ञान आत्मसात करता यावे या हेतूने डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले। यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास भाले, विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर दिलीप मांडकर, डॉक्टर दिलीप खर्चे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले। दरवर्षी आपण 20, 21, 22 ऑक्टोबर या 3 दिवसामध्ये शिवार फेरी दरवर्षी आपण आयोजन करत असतो। याचा उद्देश एकच आहे की आपल्या विद्यापीठामध्ये विदर्भाला जे योग्य असेल ते वाण निर्मितीचं आणि त्याचप्रमाणे मशागतीचं जे तंत्रज्ञान आहे ते विकसित केलं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना बघावं हा त्यामागे उद्देश असतो। या 5, 6 आणि 7 3 दिवसामध्ये 11 जिल्ह्यातले शेतकरी या ठिकाणी येणार आहेत आणि आम्ही आमच्या प्रक्षेत्रावर जे जे संशोधन केंद्र या ठिकाणी चालू आहे विद्यापीठामध्ये ते संशोधन केंद्र शेतकऱ्यांना पोहोचावे, त्यांनी प्रत्यक्षात बघावं। आपण पुस्तकी याच्या माध्यमातून आपण बघत असतो, परंतु प्रत्यक्षात बघणं आणि अनुभव घेणं हा एक थोडासा त्यामध्ये फरक पडतो। म्हणून आज या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उभं आहोत त्या ठिकाणी हे फळ प्रक्रियाचं संशोधन केंद्र या ठिकाणी हॉर्टिकल्चर म्हणतो आम्ही। तर या ठिकाणी सुद्धा फुल शेती आहे, फळांच्या वेगवेगळ्या कलमा या ठिकाणी तयार आहेत। त्याचप्रमाणे आमचे व्हेजिटेबल म्हणजे पालेभाज्या यांचं सुद्धा संशोधन या ठिकाणी चालू आहे। 3 दिवसीय शेती शिवार फेरीमध्ये बुलढाणा, वर्धा, गोंदिया, भंडारा, वाशिम, अमरावती, नागपूर, यवतमाळ, अकोला, चंद्रपूर व गडचिरोलीसह राज्यभरातील शेतकरी सहभागी होत आहे। मी म्हणजे 3 दिवसापासून या शिवार फेरीत राहणार आहे। याच्यात आता कुलगुरू साहेबांनी बरीचशी हळदीबद्दल माहिती दिली की बुवा हळद ही यंदा अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी होऊन सर्व पिकं खराब झाली। तर हळद असं पीक आहे की ते खाली जमिनीत असल्या कारणानं त्याला डोकराचा बाधा होत नाही, पुन्हा अवांतर कोणतंही त्याच्यावर ढोर खात नाही, नुकसान होत नाही आणि अति पाणी पडला तरीसुद्धा हळद हे पीक खराब होत नाही। तर शेतकऱ्यांनी माझ्या अशा विचाराने की बुवा जे कुलगुरू साहेबांनी सांगितलं भाले सरनी की बुवा हे जे पिकं आहेत आपले पूर्वीचे उडीद, मूग, सोयाबीन याच्या जास्त पाठी न लागता फळबागाकडे वळावं, म्हणजे त्यांच्या ज्या भाषणातून हाच एक उद्देश होता की बुवा शेतकऱ्यांनी जितक्या जास्तीत जास्त फळबागात उतरता येईल तो कार्यक्रम राबवावा। अकोला येथून दीपक गवई यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।